दिल्यात त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। भारत माता की वंदे वंदे। आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या प्रयत्नाने हे कार्यालय झालं असे अतुलजी सावे, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, मेघनाताई बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेबजी दानवे पाटील, संघटन मंत्री, सर्व आमदार खासदार, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, ही कार्यालयाची भव्य वास्तू पाहताना आपल्या सर्वांना मनापासून आनंद होतोय। पण याची मला थोडी हिस्ट्री सांगायची, अगदी 2 मिनिटात मी सांगणार आहे। साहेब, मी 2003 मध्ये अध्यक्ष होतो, जिल्हा अध्यक्ष पहिला। त्यावेळेस माननीय मुंडे साहेबांचा फोन आला की डॉक्टर तुम्हाला कार्यालय नाही, एका फ्लॅट मध्ये कार्यालय तुम्ही, एका फ्लॅट म्हणजे 2 रूमचं कार्यालय होतं, तर ही बिल्डिंग आहे तुम्ही रजिस्ट्री करून घ्या। म्हणून सध्याचं जुनं कार्यालय जे होतं ते माननीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना मिळालं आणि आतापर्यंत आपण ते कार्यालय वापरतोय। त्यानंतर आम्ही बरेच प्रयत्न केले, त्यानंतर आम्ही संभाजी पवार यांच्या माध्यमातून एक कार्यालय घेतलं, तिथं व्यवस्था होऊ शकली नाही। त्यानंतर आम्ही शिद्या साईडला जागा घेतली, तिथेही झाली आणि आता एकदम एअरपोर्टच्या समोर भव्य कार्यालय झालेलं आहे। त्यावेळेसची भारतीय जनता पार्टी आणि आताची भारतीय जनता पार्टी पाहिलं तर भारतीय जनता पार्टी मराठवाड्यातील 1 नंबरची पार्टी आहे। आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की सध्या 20 पैकी 19 आमदार आपले निवडून आले। लोकसभेला थोडा आपण मागे पडलोय, पण महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत। या कार्यालयाच्या माध्यमातून आदरणीय माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला 51% मतदान घेऊन या ठिकाणी मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची पार्टी नाही तर 80 ते 90% आपण जागा कशी जिंकू यासाठी प्रयत्न करायचा आहे। हे करत असताना केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, पण आपल्याला जसं आपल्या नेत्यांनी सांगितलं आपल्याला ट्रिपल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन पाहिजे। म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवाची पराकाष्ठा करावी आणि पराकाष्ठा करून आपण येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका जिंकाव्यात। एवढ्याच प्रसंगी बोलतो, मला फक्त 2 मिनिट दिले ते, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद डॉक्टर साहेब। यानंतर